नमस्कार मंडळी. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमधून प्रेमाचं टेंगुळ ही संकल्पना मी तुमच्या समोर स्पष्ट करणार आहे. आज या एका नाजूक आणि घातक विषयाला आपण हात घालणार आहोत. तर या विषयाला नाजूक असं का म्हणायचं, तर समाजामध्ये सोशल मीडियावरून इथून तिथून कुठेही याच्याबद्दल स्पष्टपणे जास्त बोललं जात नाही. आणि दुसरी गोष्ट, या विषयाला घातक असं का म्हणायचं, तर हा विषय खरोखरच घातक आहे आणि दरवर्षी आपल्या समाजामध्ये कितीतरी शेकडो तरुण मुला-मुलींना या संकल्पनेमुळे आपला जीव द्यावा लागला आहे. कित्येकांची हत्या घडून आलेली आहे. कित्येकांना अगदी आपली सगळी स्वप्न साकार व्हायच्या आधी सगळं काही संपवावं लागलेलं आहे. कित्येक तरुण मुला-मुलींना आपला जीव द्यावा लागला आहे. तर आता मी ही संकल्पना थोडक्यामध्ये लगेच स्पष्ट करतो. प्रेमाचं टेंगुळ. तर मंडळी, आपण समाजामध्ये सध्या बघत असेल, शिक्षणाच्या निमित्तानं मुलं मुली जे आहेत ते मोठमोठ्या कॉलेजमध्ये जातात. तिथे कॉलेजमध्ये असेल, हॉस्टेलमध्ये असेल, त्यांची ओळख होते. ओळखीचं रूपांतर हळूहळू मैत्रीमध्ये होतं आणि त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये व्हायला अजिबात वेळ लागत नाही. आणि मग त्या मैत्रीचं रूपांतर एकदा का प्रेमामध्ये झालं तर मग हळूहळू त्यांना टेंगुळ यायला लागतो. पूर्वीसारखं प्रेमही पवित्र राहिलेलं नाही. हळूहळू त्यांचं प्रेम झालं की त्यांना हळूहळू एक प्रेमाचा टेंगुळ यायला लागतो. आता ही तुम्ही म्हणाल की भाऊ, टेंगुळ ही संकल्पना काय आहे? तर टेंगुळ म्हणजे डोक्यामध्ये जर तुम्हाला आपल्याला लागलं काय, किंवा कुठेतरी भिंतीला सहज आपलं चुकून डोकं धडकलं तर त्या ठिकाणी थोडंसं असं सुजल्यासारखं जाणवतं आणि त्या ठिकाणी असा टेंगुळ येतो. तर असंच असतं एक प्रेमाचं टेंगुळ. कॉलेजमध्ये शिकण्यासाठी गेलेल्या, त्यांची ओळख झालेल्या त्या तरुण मुला-मुलींमध्ये तेच प्रेमाचं टेंगुळ येतं आणि हळूहळू ते टेंगुळ जे आहे ते मोठं व्हायला लागतं. मग ते लपून छपून जातात कुठेतरी लॉजवरती, कुठेतरी एकांतामध्ये जातात आणि ते जे टेंगुळ आहे तर त्याला मलमपट्टी करतात, औषध पाणी करतात. त्यांना भारी वाटतं. तर मंडळी, ही गोष्ट अशी स्पष्टपणे सांगण्यापेक्षा गनिमी काव्याने तुम्हाला सांगत आहे. हे समाजामधलं वास्तव आहे. झालं त्यांचं हे प्रेमाचं टेंगुळ हळूहळू मोठं मोठं होत जातं आणि जसजसं ते टेंगुळ मोठं मोठं होत असेल तसतसं ते जास्तीत जास्त कुठेतरी एकांतामध्ये जातात, लॉजवरती जातात आणि या टेंगुळाला मलमपट्टी करतात, औषध पाणी करतात. आता ही गोष्ट कुणालाही माहीत नसते. ना त्या मुलाच्या घरच्यांना माहीत असते, ना त्या मुलीच्या घरच्यांना माहीत असते. आता कॉमनली आपण बघत असेल तर मुली कॉलेजवरती असतील, हॉस्टेलवरती असतील. आज जेवणाला डब्याला काय आलं, आज सर्दी झाली, आज डोकं दुखत होतं, या सगळ्या गोष्टी, सगळ्या व्याधी त्या मुली फोनवरून आईला सांगतात, जवळच्या मावशीला सांगतात, कोणाला तर नातेवाईकांना सांगतात. परंतु हे जे आलेलं त्यांना टेंगुळ आहे याच्याबद्दल कोणाला सांगत नाहीत. आणि मग अशामधूनच पुढं अतिशय विद्रूप अशा घटना घडतात. पुढं काय घडतं आता लगेच मी तुम्हाला सांगतो. तर अशा पद्धतीनं ते तरुण मुलं मुली गुपचूप पद्धतीनं, छुप्या पद्धतीनं सतत जातात आणि ते जे टेंगुळ आहे त्याला मलमपट्टी करतात. परंतु एकदा मलमपट्टी करून भागत नाही. ते टेंगुळ जे आहे हळूहळू अजून मोठं होत जातं आणि जसं मोठं होत जाईल तसं वारंवार ते जातात कुठेतरी चोऱ्यात छपून मलमपट्टी करतात. आणि याच्याही पुढे हे समाजाला, कुणाला, आईवडिलांना, घरच्यांना कुणाला माहीत नसतं. परंतु किती दिवस अशा पद्धतीनं चोरून ती मलमपट्टी करायची? याच्यापेक्षा ते तरुण मुलं मुली कॉलेजमधले एक निर्णय घेतात की पुढे जाऊन लवकरच आपण लग्न करूया. आणि ते लग्न करतातही. परंतु काही गोष्टी ज्या असतील त्या गोष्टींना कायदा मान्यता देतो, परंतु त्या गोष्टींना समाज मान्यता देत नाही. आणि हे जे टेंगुळ आलेलं आहे ते आंतरजातीय मुलामुलींमध्ये जर आलेलं असेल, ते दोघेही जातीबाह्य असतील आणि अशा पद्धतीने जर त्यांनी लग्न केलं, किंवा ही जी संकल्पना आहे प्रेमाचे टेंगुळ, तर हे आलेलं प्रेमाचं टेंगुळ जर घरच्यांना समजलं, आणि भिंतीला कान असतात अशी जुन्या काळामध्ये एक म्हण आहे. किती जरी चोरून छपून पद्धतीनं त्यांनी त्या टेंगुळाला मलमपट्टी केली तरी कुठून तरी घरच्यांना क्ल्यू भेटतोच आणि ही गोष्ट सर्व समाजामध्ये पसरते. आणि मग ज्या वडिलांनी इतका जीव लावला ते वडील सुद्धा
आपल्या मुलीची हत्या करायला मागे पुढे बघत नाहीत. ह्या घटना समाजामध्ये घडलेल्या आहेत. तुम्ही सैराटचा पिक्चर बघितला असेल. मामा म्हणजे कोण? मामा म्हणजे बाचीचं असेल, बाच्याचं असेल ते काळीज असतं. मामासारखा आई वडिलांनंतर जीव लावणारा दुसरा मावशी मामा ही जी नातेवाईक आहेत, हे अगदी आपल्या जवळची माणसं असतात, काळजातली माणसं असतात. आणि सैराटचा चित्रपट बघितला असेल. आर्ची आणि परश्या अशाच पद्धतीने पळून गेले. ते आंतरजातीय होते, त्यांनी लग्न केलं आणि त्यांचा जो मामा आहे प्रिन्स मामा, तर त्या प्रिन्स मामानं आर्चीलाही मारलं आणि परश्यालाही मारलं. किती हृदयद्रावक तो सीन होता, तुम्ही सगळ्यांनी बघितला असेल. आणि त्यांचा 1-1.5 वर्षाचा तो मुलगा रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या आपल्या आईवडिलांच्या बाजूने रडत होता. त्या बिचाऱ्याला काही समजत नव्हतं. अशा गोष्टी समाजामध्ये कित्येक घडलेल्या आहेत. आणि मंडळी, याच्याही पुढे जाऊन सांगतो, त्या प्रिन्स मामानं त्या आर्चीला आणि परश्यालाच फक्त मारलं, परंतु समाजामध्ये अशा काही घटना घडलेल्या आहेत की त्यांच्या त्या 1-1.5 वर्षाच्या लहान लेकराला सुद्धा या समाजानं सोडलेलं नाही, त्याला सुद्धा संपवून टाकलेलं आहे. एवढंच नाही तर स्वतःच्या वडिलांनी, स्वतःच्या मामाने, स्वतःच्या जवळच्या नातेवाईकांनी, चुलत्याने, या समाजामधल्या काही माणसाने अशा पद्धतीने जर आंतरजातीय लग्न झाले, आंतरजातीय एक मुलगा आणि मुलगी एकत्र आले, तर पुढं जाऊन 7 महिन्याच्या, 8 महिन्याच्या, 9 महिन्याच्या त्या गर्भवती मुलीचा सुद्धा खून करायला हा समाज मागे पुढे बघितले, या समाजानं मागे पुढे बघितलेलं नाही. तुम्हाला वाटतं की आम्ही संमतीनं या सगळ्या गोष्टी करतोय. तरुण मुला मुलींच्या डोक्यामधला विषय सांगतो. तरुण मुला मुलींना वाटतं की आपल्याला कायद्याचा पाठिंबा आहे, परंतु तुम्हाला कायद्याचा पाठिंबा आहे, दादा हो, ताई हो, तुम्हाला हात जोडून सांगतो, तुम्हाला कायद्याचा पाठिंबा आहे, परंतु या समाजाचा पाठिंबा नाही आहे. त्याच्यामुळं दरवर्षी शेकडो खून, शेकडो मर्डर, शेकडो क्राईम्स या अशा गोष्टीमधून घडत आहेत. म्हणून आज वाटलं मनाला की ही संकल्पना तुमच्यासमोर स्पष्ट करावी. म्हणून मुलींनाही सांगतोय की तुम्ही डोकं दुखायला लागलं, घरी आईला सांगता, मावशीला सांगता, नातेवाईकांना सांगता. आज जेवणाला डब्याला काय गोष्टी आल्या, काय भाजी आली तेही सांगता. कुठे हात दुखायला लागला ते तुम्ही घरी सांगता, परंतु तुम्हाला जे आलेले हे टेंगुळ आहे याच्याबद्दल घरी सांगत नाही. या गोष्टी घरच्यांपासून कुठेतरी लपून छपून अशा गोष्टी चालत असतात. हे स्पष्टपणे अगदी सांगण्यापेक्षा प्रेमाचं टेंगुळ ही संकल्पना स्पष्ट करून या गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आणि आजही अशा पद्धतीने जर कॉलेजमधले कोण मुलं मुली असतील, ते हा व्हिडिओ बघत असतील आणि असं चोरून मोरून जर हे टेंगुळ आलेलं आहे प्रेमाचं, आणि चोरून कुठेतरी जाऊन त्या टेंगुळाला मलमपट्टी करत असाल, तर पहिल्यांदा सावध व्हा. हे जे टेंगुळ आहे इतकं गंभीर आहे की कोरोनापेक्षाही गंभीर आहे.